पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगेमधील सागर पाटील आणि पवन वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली रामलिंग स्पोर्ट्स म्हाळुंगे यांच्या वतीनं दिगवडे इथं आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 32हून अधिक संघांनी सहभाग घेतला होता. वाघवे स्पोर्ट्स वाघवे आणि आळवे स्पोर्ट्स यांच्यामध्ये स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत झाली. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. वाघवे स्पोर्ट्स संघानं प्रथम फलंदाजी करत षटकांमध्ये 2 गडी गमावत 85 धावा केल्या. विजयासाठी 86 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आळवे स्पोर्ट्स संघाला 5 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 38 धावा काढता आल्या. वाघवे स्पोर्ट्स संघानं 48 धावांनी दणदणीत विजय प्राप्त करत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब चषकावर नाव कोरलं. या संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. उपविजेता आळवे स्पोर्ट्स, तृतीय क्रमांक विजेता दिगवडे स्पोर्ट्स आणि उत्तेजनार्थ म्हाळुंगे स्पोर्ट्स या संघांना सुद्धा रोख रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं. अंतिम सामन्याचे सामनावीर करण चव्हाण, स्पर्धावीर राहुल पाटील यांनाही सन्मानित करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे पन्हाळा तालुकाध्यक्ष निवास पाटील, उपाध्यक्ष PD पाटील, महाडिकवाडीचे लोकनियुक्त सरपंच युवराज फाटक, उद्योजक संतोष गवळी, सातार्डेचे सरपंच दादासाहेब पाटील, अशोक नाईक, प्रदीप गुरव, राज्यस्तरीय नेमबाज दिशा यादव, योद्धा कमांडोचे उपाध्यक्ष संजय जांबिलकर, पन्हाळा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक शेवाळे, अमोल पाटील, कुमार पाटील, अविनाश महाडिक, संदीप कारंडे, रमेश जाधव, जयदीप यादव, विशाल पाटील, सागर वरपे, राजकुमार चौगले, दादा पाटील, रणजित पाटील, पोपट पाटील, विकास पाटील, वैभव वरपे, रविकिरण सावर्डेकर, अप्पा पाटील, वैभव पाटील, अतुल पाटील, राहुल पाटील, आकाश भास्कर यांच्यासह पन्हाळा, करवीर, गगनबावडा तालुक्यातील क्रिकेटप्रेमी आणि रामलिंग स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू उपस्थित होते.